नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना आठवले, प्लास्टिक सर्जरी पुणे। ऑपरेशनचे स्कार हे कम्प्लिटली जाऊ शकतात का, किंवा ऑपरेशन आधी होऊन गेलं असेल आणि त्याचा स्कार असेल राहिलेला तर तो कम्प्लिटली प्लास्टिक सर्जरी करून मिटवून टाकता येतो का? तर आपण बघू स्कारचे काय वेगवेगळे प्रकार आहेत आणि ऑपरेशन या स्कारसाठी सर्जरी किंवा नॉन सर्जिकल टेक्निकनी हे स्कार कसे बेटर करता येतात। बरेचसे पेशंट असतात की ज्यांची लहानपणी ओपन हार्ट सर्जरी झालेली असते, किंवा काही ॲडल्ट पेशंट आहेत ज्यांची कार्डियक सर्जरी झालेली असते, बायपास सर्जरी झालेली असते, किंवा काही पेशंट्सचे पोटावर सर्जरी झाली असते, अपेंडिक्स म्हणा, गॉल ब्लॅडर म्हणा, किंवा सगळ्यात कॉमन सर्जरी म्हणजे सी सेक्शन सर्जरी झालेली असते, म्हणजे सिझेरियन सेक्शन। सो असे रूटीन स्कार आपल्याला पोटावर, छातीवर, हातावर किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट नंतर काही वेळा चेहऱ्यावर पडलेले स्कार असतात, तर ते स्कार पूर्णपणे जाऊ शकतात का? तर स्कारसाठी ट्रीटमेंट करायची असेल तर कुठल्या स्कारसाठी प्लास्टिक सर्जरी लागू शकते? तर काही स्कार असतात ज्याला खूप मोठे मोठे टाके घेतलेले असतात आणि त्या टाक्यांचं वण असतात, त्याच्यामुळे स्किन आतमध्ये ओढली गेलेली असते, किंवा काही टाके आहेत ते हायपरट्रॉफिक स्कारमध्ये कन्वर्ट झालेले असतात आणि खूप सारे सायनसेस त्याच्यात तयार झालेले असतात, जसे चेस्टवरचे स्कार असतात। तर काही स्कार असतात लहानपणी ऑपरेशन केल्याचे ॲब्डॉमेनचे, त्याच्यामुळे स्कारमध्ये एक डिप्रेशन आलेलं असतं किंवा स्कारला फोल्ड आलेलं असतं त्या स्किनला। तर असे अनइवन जे स्कार असतात ते प्लास्टिक सर्जरी करून आपण इवन करू शकतो, किंवा आपण ॲस्थेटिकली त्याला बेटर स्कारमध्ये कन्वर्ट करू शकतो, एका लाईनमध्ये कन्वर्ट करू शकतो। तर याला आपण स्कार रिव्हिजन सर्जरी म्हणतो। सो ह्या स्कार रिव्हिजन सर्जरी नंतर तो स्कार अजूनही लेस प्रॉमिनंट करायचा असेल, किंवा ऑपरेशन बिना तो स्कार कमी प्रॉमिनंट करायचा असेल, तर त्याच्यासाठी काय इलाज आहे? तर त्याच्यासाठी आपल्याकडे नॉन सर्जिकल टेक्निक्स जसे स्कार मसाज थेरपी आहे, सिलिकॉन ॲप्लिकेशन थेरपी आहे, किंवा स्कारमध्ये आपल्याला किनॉकॉट इंजेक्शन आहे, स्टिरॉइडचं इंजेक्शन आहे, किंवा स्कारला सगळ्यात सुंदर थेरपी म्हणजे CO2 लेझर थेरपी। तर CO2 लेझरनी आपल्याला काय होतं की स्कार हा शेवटी कोलॅजनचा बनलेला आहे, तर कोलॅजन आपल्याला रिमॉडेलिंग करता आलं। तर रिमॉडेलिंग कोलॅजन केल्यामुळे ते कोलॅजन जरा मऊ स्कारमध्ये कन्वर्ट होऊ शकतं। सो ॲस्थेटिकली हा स्कार बेटर होतो, त्याचं पिगमेंटेशन कमी होतं, त्याचा डार्कपणा कमी होतो। बर्न्सचे जे स्कार आहेत ते बर्न्सची स्किन हील झाल्यानंतर अनइवन पिगमेंटेशनचे कडक झालेले जे स्कार आहेत तेही आपल्याला CO2 लेझरनी प्लेन करता येतात। सो हे आपण आज बघितलं की स्कारचं ऑपरेशन किंवा स्कारला ऑपरेशन न करता तो कसा बरा करता येऊ शकतो। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा। मी डॉक्टर स्वप्ना आठवले, प्लास्टिक सर्जन पुणे। थँक्यू।